पोलीस होऊन कुटुंबाची आर्थिक दरिद्रता नष्ट करण्याची इच्छा बाळगलेल्या किणी इथल्या 17 वर्षीय महाविद्यालयीन युवती आयशा जमीर महाबरी हिने एकतर्फी प्रेमाला कंटाळून बुधवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 5 वाजता आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही आत्महत्या नसून संबंधित अल्पवयीन युवकाने तिचा खून केला असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली आहे। बुधवारी रात्री संबंधित युवकाला संतप्त ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। संबंधित युवकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला। पेठ वडगाव पोलिसांनी मात्र या घटनेकडे बघ्याच्या भूमिकेनेच पाहिले, त्यामुळे पोलिसांच्यावरील संशय बळावला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील किणी इथं जमीर महाबरी हे पत्नी आणि 3 मुलांसह राहत आहेत। ते ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात, तर त्यांची पत्नी वाठार इथं फरशी दुकानात मजुरी करतात। त्यांची 17 वर्षीय मुलगी आयशा जमीर महाबरी ही पेठ वडगावातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती। आई वडील अल्पशिक्षित असल्याने परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे आयशा हिने पोलीस भरती होऊन कुटुंबाची आर्थिक दरिद्रता नष्ट करणार असल्याचे वारंवार सांगत असे। आयशा ही महाविद्यालयात रोज एसटीने प्रवास करत होती। गावातीलच एक अल्पवयीन मुलाने 3 महिन्यांपूर्वी तिचा पाठलाग केला होता। ही घटना तिने घरी आल्यानंतर आईवडिलांना सांगितली होती। वडिलांनी संबंधित युवकाच्या वडिलांना मुलाला ताकीद देण्याबाबत सांगितले होते। बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी मुलगी आयशा ही कॉलेजला जाऊन दुपारी 12:30 वाजता घरी आली होती। ती एसटीमधून येत असताना संबंधित अल्पवयीन युवक हा येऊन तिच्याजवळ बसला आणि तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्या कुणाचीच होऊन देणार नाही अशी धमकी देऊन तू नाही म्हणालीस तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याची तक्रार आयशाने दुपारी आईला फोन करून सांगितले होते। त्यानंतर आईने 4 वाजेपर्यंत 2 ते 3 वेळा मुलीशी मोबाईलवरून संपर्क करून धीर दिला होता। सायंकाळी 5च्या दरम्यान आई घरी आल्या। त्या घरात प्रवेश करताच आयशाने तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसतात आरडाओरडा केल्यानंतर गल्लीतील नागरिक धावून आले। ही घटना पोलिसांना कळवण्यात आली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान एका अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आयशाने आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावामध्ये असंतोष निर्माण झाला। संबंधित युवकांवर कारवाई न केल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करण्यात आले। पण गावामध्ये असंतोषाची लाट असल्याने जमाव मोठ्या संख्येने युवकाच्या घरावर चालून गेला। संबंधित युवकाला ताब्यात घेऊन त्याला चोप देत गावातील मुख्य चौकात आणण्यात आले। याबाबतची कल्पना वडगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केली। दरम्यान संबंधित युवकाला चोप देण्याचे काम सुरूच होते। काही सुजाण नागरिकांनी त्या युवकाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढून एका घरामध्ये बसवण्यात आले। 112 नंबरवर फोन करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात संबंधित युवकाला पोलीस गाडीतून बाहेर नेले। या घटनेचे तीव्र पडसाद उमटतच राहिले। गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री ग्रामस्थांनी गावातून कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहिली आणि संबंधित युवकाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। यावेळी उपसरपंच अशोक माळी, नंदकुमार माने, रेश्मा मुजावर, अॅडव्होकेट NR पाटील, अण्णा मगदूम, धीरज चव्हाण, प्रदीप धनवडे, विजयसिंह चव्हाण यांनी घटनेचा निषेध करत अशा घटना पुन्हा घडू नये, अशी कुणाची लेक अत्याचाराला बळी पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आमच्या अतिशय शांततापूर्ण असणाऱ्या अशा किणी गावामध्ये आज ही जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे, या दुर्दैवी घटनेचा आमच्या किणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर असा निषेध करत असतो। यामध्ये जी काही प्रवृत्तीच्या लोकांच्यामुळं हा दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्या प्रवृत्तीच्या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आम्ही प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाकडे विनंती करत असून अशा पद्धतीची घटना किणी गावामध्ये पुन्हा घडू नये यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा किणी ग्रामस्थांचा लढा प्रशासनाबरोबर आणि पोलीस प्रशासनाबरोबर चालूच राहणार आहे आणि आम्ही या कुटुंबाला न्याय हा मिळवूनच देणार आहे। आणि आज या ठिकाणी या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही किणी ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहे। अशा प्रवृत्तीला खिचून काढण्याचा आमचा नक्कीच किणी ग्रामस्थांचा प्रयत्न आहे। आज जी किनीमध्ये जे दुर्दैवी घटना घडली आयशाच्या बाबतीत, या आयशा नुसत्या एका कुटुंबाची नव्हती, ते संपूर्ण किनी गावचे मुलगी होती आणि त्या कुटुंबात जो दुःखाचा डोंगर कसा आहे
त्या कुटुंबियाचा जो आरोपीला जास्तीत शिक्षा व्हावी असे मी प्रशासनाला विनंती करतोय आणि त्या आरोपीला जास्त शिक्षा व्हावी विनंती. बघा, त्या मुलीचं एवढं मोठं स्वप्न होतं की 12वी शाळा शिकल्यानंतर तिला पोलीस बनण्याची तिची फार मोठी इच्छा होती, पण त्या स्वप्नाला फार मोठा म्हणजे काही तिचं सगळं स्वप्न अधुरं राहिलं आणि ती सगळे देवाघरी निघून गेली. तरी या आयुष्याला तिचं स्वप्न पुरं करता आलं नाही आणि त्या आई वडिलांचं स्वप्न काम मजूर करून त्यांनी तिचं स्वप्न पूर्ण करायची इच्छा केलेली होती, पण त्यांची इच्छा अधुरी राहिली आणि तिचं स्वप्न अधुरं राहिलं. तर एवढीच माझी इच्छा आहे. माझी पोरगी चॅप्टर नव्हती व माझं पिल्लू गरीब होतं व असं काय पाल उचलणार नाही होते. माझ्या पोरगीला एकटीला बघून मारून टाकल्या आणि तर लटकवल्या. माझी पोरगी चुकून तशी करणार नाही. तिचा आई वडिलाचा तिला लय आधार होता. माझी मुलगी मला काल फोन केली, मम्मी बघ की काल बसमध्ये बसलाय आणि मला असं बोलायला लागलाय, बघ माझ्याशी बोल की, माझा प्रपोज रिस्पेक्ट कर की. माझी पोरगी म्हणली माझा आई वडील मला कशा आईला शिकाय पाठवतात, तू काय माझ्या नादाला लावू नकोस, नाहीतर मी संध्याकाळी माझ्या पप्पाला घेणार, माझ्या चुलत्यासने घेणार आणि तुझ्या घरला येणार, बघ माराय तुला, तू काय माझ्या नादाला लागू नको. तर आईशाला म्हटला, तू माझी नाही झालीस तर मी तुला कुणाची होऊ देणार नाही, मी तुला मारणार. तिला मारल्या एकटी बघून घरात व माझं पोरग 3 वर्ष झाले एकटी घरात असत्या किंवा दार लावून आत बसत्या. मी आल्यावरच कडी उघडते ती दाराची आणि काल माझ्या दाराला कडी नव्हती भाऊजी, काल माझ्या दाराला कडी नव्हती. मी 4 वर्ष झालं काम करतोय, माझं पिल्लू आत बसतंय की हो, मी आल्यावरच माझं पिल्लू कडी उघडतंय, मम्मी आली म्हणून हो, आणि माझ्या दाराला काल कडी नव्हती. मी 4 वाजता फोन केला पोरगीला, पोरगी हो अभ्यास करतो म्हणली, माझा पेपर आहे उद्या. मी म्हणलं सकाळी उठल्यास लवकर झोप ग जरा. माझी पोरगी व्हिडिओ कॉल करून मला झोपल्या की हो इथं. मी तासाभरात येतोय तर पोरगी माझी लटकलेली होती, ती स्वतःहून पाल उचलणार नाही. ते माझं पिल्लू लय गरीब होतं, तिची एवढी बुद्धी चंचल नव्हती घ्यायचं, फास लावून घ्यायचं नव्हतं. पप्पाचा जीव होता हो तो. परवा म्हणले पप्पाला, पप्पा आपण ट्रेनिंगला कवा जायचं, माझी 12वी झाली की मी पोलीस होणार आहे. पप्पा मी लय मोठं होणार, तुम्हाला करून दाखवतो. पप्पा तुम्ही शिकला नाही, मी काय तर करून दाखवणार हो पप्पा. ते अशी करणार नाही व माझी पोरगी लटकलेली व इथं ती करणार नाही, तशी करणार नाही. त्या मुलग्याला सजा द्यायलाच पाहिजे, फाशीची सजा द्या त्या पोरग्याला. माझ्या पोरगीला मारलाय त्यानं, घरात कोण नसताना माझ्या पोरगीला मारून टंगवून गेल्यात. ती असलं पाल उचलणारी नव, तिला फाशीची शिक्षा द्या. मी त्या मुलग्याच्या घरी फोन करून सांगितलेलं, त्याच्या पाला मी